मित्रांनो, राज्यात ऑगस्ट सप्टेंबरमध्ये विविध जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं, अतिवृष्टी झाली, त्यामुळे शेतीचं नुकसान झालं. बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांची धनधान्य किंवा पिकं म्हणलं तरी चालेल, तर हे सगळं वाहून गेलं होतं. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. बऱ्याच जिल्ह्यामध्ये 25% पेक्षा जास्त शेतकऱ्यांचं नुकसान दिसून आलेलं होतं. मग 25% पेक्षा जास्त नुकसान झालेल्यामुळे त्या शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा वाटप होण्यासाठी शेतकरी वाट बघत होते किंवा आदेश देखील काढण्यात आलेले होते. परंतु मित्रांनो, अशातच हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही वितरित झालेला नव्हता. अशातच मित्रांनो, पीक विम्यासंदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत, त्या जिल्ह्यामध्ये जवळपास 6,59,000 शेतकऱ्यांना अग्रिमचा 25% अग्रिमचा पीक विमा वाटप होणार आहे. तर तो जिल्हा कोणता आहे, त्याचबरोबर इतर जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांचं काय, त्याचबरोबर कोणत्या महसूल मंडळातील हे शेतकरी असणार आहेत, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यवंशी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, बघायचं झालं तर बीड जिल्ह्यामध्ये या अधिसूचना काढण्यात आलेल्या होत्या. वैयक्तिक क्लेम सुद्धा केलेले होते शेतकऱ्यांनी, परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पीक विमा वाटप झालेला नाही. अशातच मित्रांनो, पीक विमा कंपनीवर म्हणा किंवा एक तहसीलदार कार्यालयावर म्हणा, एक धडक मोर्चा काढण्यात आलेला आहे बीड जिल्ह्यामध्ये. जोपर्यंत पीक विमा नाही तोपर्यंत माघार नाही, असा एक ब्रीद वाक्य म्हटलं तरी चालेल शेतकऱ्यांकडून किंवा ज्या संघटना आहेत त्यांच्याकडून असं काढण्यात आले. तर मित्रांनो, जोपर्यंत पीक विमा नाही आमच्या पदरात तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि अशी आक्रमक भूमिका घेत बीड जिल्ह्यातील जवळपास हे शेतकरी आहेत, भारतीय किसान महासभेकडून हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे, धडक मोर्चा छेडण्यात आलेला आहे. तर पीक विमा कंपनी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुद्धा सुरू करण्यात आलेलं आहे. अशातच मित्रांनो, विविध पिकांचा पीक विमा शेतकऱ्यांनी ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीकडे भरला होता. म्हणजे जी कंपनी आहे ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी, या कंपनीकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विविध पिकांचा पीक विमा काढलेला होता. 1 रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत हा पीक विमा काढण्यात आलेला होता. तर मित्रांनो, जवळपास शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेमसुद्धा केले होते. आता बीड जिल्ह्यासाठी काही 25% अग्रिमची अधिसूचना काढण्यात आलेल्या नव्हत्या, परंतु नुकसान 25% पेक्षा जास्त दिसून आलेलं होतं. एक सर्वे करण्यात आलेला होता आणि त्या सर्वेमध्ये नुकसान 25% पेक्षा जास्त निदर्शनास आलं आणि यामध्ये जवळपास शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेमसुद्धा केलेले होते. त्यानंतर अद्यापही म्हणजे जे शेतकरी होते वैयक्तिक क्लेम केलेले म्हणा, पीक विमा काढलेले म्हणा, हजारो शेतकरी होते. त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही पीक विम्याची रक्कम वितरित झालेली नाही. तर याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी काय केलं, जे भारतीय किसान महासभा आहे त्यांनी काय केलं, जवळपास तहसील कार्यालयावर एक धडक मोर्चा नेला. त्यांनी नंतर आंदोलन सुरू केलेलं आहे, बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे. तर जिल्ह्यात बहुतांश महसूल मंडळात जवळपास सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी होऊन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होतं. पीक नुकसानीचे प्रमाण 25% पेक्षा जास्त होतं, हे मी अगोदरच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर यामध्ये 25% अग्रिमचा पीक विमा शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे होता बीड जिल्ह्यामध्ये, परंतु 25% अग्रिमची अधिसूचना काढण्यात आलेल्या नव्हत्या. अशाच मित्रांनो, शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की बाबा 25% अग्रिम तर नाही, आम्ही वैयक्तिक क्लेम केलेले होते, वैयक्तिक क्लेम केलेला पीक विमा आमच्या खात्यावर वितरित व्हायला पाहिजे. जवळपास जिल्ह्यातील 6,59,000 शेतकरी यासाठी पात्र देखील ठरवण्यात आलेले होते, परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पीक विमा वाटप झालेला नव्हता. तर मित्रांनो, आता आनंदाची बातमी म्हणजे या जे आंदोलन काढण्यात आलेले किसान महासभेकडून म्हणा, तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येत आहेत. तर या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी म्हणजे या आंदोलनाला यश मिळणार आहे आणि जवळपास हे जे शेतकरी ठरवण्यात आलेले 6,59,000 या एवढ्या शेतकऱ्यांना आता 25% अग्रिमचा पीक विमा म्हणजे वैयक्तिक क्लेम केलेला हा पीक विमा त्यांच्या खात्यावर येत्या 8 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे, असं देखील कलेक्टर ऑफिसकडून सांगण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आहे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी. उर्वरित 75% जे उर्वरित पीक विमा आहे 75%चा, ते सुद्धा लवकरच वाटप होईल. आता 25% जे अधिसूचना काढण्यात आलेली आहे ते पीक विमा 8 दिवसात म्हणले आहेत. तर 8 दिवसात वाटप होतो का, त्याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहील. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.